रामजी, भीमाला घेऊन घरी जाऊया. नाही काका, पुष्पाचं काय? पुष्पा इथेच आहे. बाबा बाबा ऐका ना. घेऊन जा हिला पण. भीम थांब. कुठे आहे माझी लेक? माझ्या पुष्पाचा काही पत्ता लागला का? अरे बोल ना. हा भीमराव, आमच्या मुलीचा काय पत्ता लागला? माझ्या चाळीतली छोटी मुलगी पुष्पाबद्दल बोलतोय. कुठे ती? कुठे लपवलंय तिला? मी कुठल्या मुली बिलीला ओळखत नाही. याचे हात पाय तोडून ना याला बेशुद्ध कर. अरे भीम सांग, पुष्पा कुठे? अरे सांग भीमराव. अरे काय झालं? तोंडाला कुलूप लावलं का? शोधायला गेला होतास ना? काय झालं? काय सांगणार काय? कसा गप्प उभा आहे? अरे भीमराव, अरे बोलशील का नाही काही? अरे काहीतरी बोल. ऐकताय तुम्ही? दूषण देतात भीमाला, दोष देते त्याला. पण माझ्या समोर सगळ्यात मोठे दोषी तुम्ही आहे. कारण तुम्ही सवय टाकले त्याला सगळ्या गोष्टींमध्ये पडायची. तुम्हीच त्याला असं बनवलंय की तो सगळ्या अडचणींना स्वतः गळ्यात घालतो आणि समजतो की तो महान आहे. जिजाबाई, बाहेर चाळीत सगळे भीमला बोलतायत, त्याच भाषेत येऊन तू दादाला ऐकवतेस. बायको आहेस ना तू त्याची, मग बायकोसारखी बोल की. तुम्ही तर आमच्यामध्ये बोलूच नका ताई. कारण आज जे काही झालंय ना, त्याची जबाबदारी आपण समद्यांनी घ्यावी लागल. कारण भीमामुळं एक चाळीतली पोरगी त्या दलदलीत जाऊन अडकलीये. बोल ना भीम, कुठे आहे माझी लेक? गप्प का आहेस? बोल ना. हा भीमराव, आमची मुलगी कुठे आहे? काहीतरी बोल. अरे उत्तर दे भीम. असं गप्प उभं राहून काय नाही होणार. गप्प बसा तुम्ही लोक. कधीपासून छळवादच मांडलाय तुम्ही याचा. तुम्ही तर असं बोलताय जसं काही ह्यानंच पळवलंय पुष्पाला हितून. आणि हे बघा, मला पूर्ण विश्वास आहे माझा भाऊ तुमच्या पुष्पाला नक्कीच परत आणेल. बघा, ऐकलं ना समद्यांनी? जाईत ना. अरे कुठे जाऊ मी? माहित नाही माझी लेक गावणार का नाही गावणार. अरे तुम्ही सांगताय की जाहीत ना, कुठे नाही जाणार म्या. हा भीमराव, आमची मुलगी पुष्पाला शोधून काढ. माझ्या मुलीशिवाय मी जिवंत नाही राहू शकत. चला बरं आतमध्ये. थांब रमा, याच्यामुळेच समजा झालंय. तू याला घेऊन कुठंच नाही जाणार. उत्तर दे भीमराव. हे बघ भीम, इथल्या लोकांची हालत बघ. अजूनही काही बिघडलं नाहीये. स्वतःला आमचा देवदूत समजणं बंद कर. आपल्या जातीची अवकात आणि हैसियत बघ. आम्ही जसं सामान्य जीवन जगतो ना, तसं तू पण जग. जगणं सोपं होऊन जाईल. होय, आयुष्य सोपं होऊन जाईल. मग मीही दया करेन. आयुष्य जगणं जेवढं कठीण होत आहे तेवढं कठीण होणार नाही. हे वचन आहे नरोत्तम जोशीचं. आयुष्यभरासाठी त्या भीमरावाच्या भाळावर एक डाग लागलाय. ज्या लोकांकरिता तो नायक म्हणून मिरवत होता, त्या लोकांच्या समोर बोलती बंद झाली त्याची. शबनमबाई,
आज भीमरावाचा हताश चेहरा बघितला ना, तर मनातून आनंद झाला, खूप आनंद झाला. आता त्याचा चेहरा हताशच राहणार. चांदणी, तू पुष्पाला घेऊन ना मी सांगितलेल्या ठिकाणी घेऊन जा. दुपारपर्यंत सगळी व्यवस्था करेन. त्याच्यानंतर पाण्यातल्या जहाजाने मुंबईहून दूर कुठेतरी जा. आणि हे सगळं तुम्ही केलंत म्हणून तुम्हा दोघींचा मी कायम आभारी असेन. आणि ही आहे तुमच्या उपकाराची पहिली परतफेड. भीमरावला पाहिजे असेल तरी पण तो शोधू नाही शकणार. चांदणी कुठं गेली? आता तरी हितच होती. अगं तू काही सांगत होतीस. अरे शबनमबाई म्हणत होती तिनेच चांदणीला पाठवलंय. कालपर्यंत तर चांदणीला स्वतःलाच जायचं होतं, तेव्हा तर ऐकत नव्हती आणि आज अचानक हिला पाठवलं. ते तर आहेच. मला तर पक्क माहितीये की त्यांनी खरंच पुष्पाला पळवलेलं. आणि हा बघ तू, चांदणीनेच तिला नेलं असेल बघ. हीच ती काही दशीन. आणि हा पहिली तर आई बापाच्या घरामध्ये विधवा झाली, त्यांचं आयुष्य बर्बाद केलं. नंतर लग्न झालं, हिनीच काहीतरी केलं असेल म्हणूनच हिचा नवरा हिला इथं सोडून गेला. आणि हिचा तो भाऊ मानलेला भीमराव, हिच्या नादामध्ये त्याने स्वतःच्याच आयुष्याची वाट लावून टाकली. सोड तिला, चल जाऊ आपण इथून. हे ऐक. हा ताई, चहा हवाय? माझं एक काम करशील? हो. भरोसा ठेव देवावर पुष्पाची आई, भरोसा ठेव. कुठे आहे माझी पुष्पा? तुझ्यामुळे तर माझ्या लेकीला उचलून घेऊन गेले. तू तर सगळ्या समस्याचं समाधान करतोस. माझ्या पोरीला पण शोधून काढ. मी माझ्या पुष्पाशिवाय मी जिवंत नाही राहू शकत. भीमराव, नाही काका काका, तुम्ही रडू नका. पुष्पाला आपण शोधूयात नक्की. हे घ्या, दूध पिऊन घ्या. खूप चुकीचं झालंय ना यांच्यासोबत, आणि ते चुकीचं मी केलंय. माधवीताईला वाचवणं तर माझं कर्तव्य होतं, पण मी माझ्या कर्तव्यामध्ये दुसऱ्यांचं आयुष्य खराब करतोय. मी हितेश काका बरोबर म्हणत होते, मी कोणाचीही मदत करण्याच्या लायकीचा नाहीये. असं काही नाहीये. तुम्ही खूप काय करता. तुम्ही पण वेळ आल्यावर भाड्यासाठी पैसे कमी पडत होते ते आणले ना. केळुसकर गुरुजींकडून उधार मागितलंय. उधारीवर आणलेल्या पैशांवर काय अभिमान करायचा. कोणालाही माझ्याकडून काही अपेक्षा ठेवल्या नाही पाहिजे. कोणाच्याही अपेक्षा पूर्ण नाही केल्यात मी. अहो असं नाहीये. तुम्हाला माहितीये, माझी आजी म्हणायची शाप आशीर्वाद दोन्ही पण लागू होतात. आणि मी तुमच्यासाठी मनापासून प्रार्थना करते. आणि तुमच्यासाठी आत्या, आनंद भाऊ, बाबा बी प्रार्थना करतात. आणि दली मावशी, दीपक, आणि तो ज्याने खोटी चिठ्ठी आणली होती तो पण प्रार्थना करतो. आणि मग तुमची आई
जी वर जाऊन तारा बनलीये ती बी म्हणायची ना की ती नेहमी तुमच्या सोबत असेल म्हणून. मग ती आहे की तुमच्या सोबत. भीमरावची आई भीमाबाई कधी त्याला सोडून जाऊ शकते? नेहमी सोबत असणार ना माझ्या. हो, नेहमी सोबत असणार तुझ्या. भीमदादा, भीमदादा, भीमदादा. काय झालं? माधवी ताईनं तुझ्यासाठी चिठ्ठी दिली आहे. तू भांडली होतीस ना, मी तिथे तुला का नाही घेऊन जात आहे. चल आता. पुष्पा नाही सापडली तर आम्ही परत नाही येणार इथे. पण पुरा तू कुठे चाललायस? मला काही सांगशील का? नाही बाबा, आत्ता नाही. आल्यावर सांगेल सगळं. आणि तुमच्यातलं कोणीही माझ्या मागे येऊ नका. मला अजून कोणाचा गुन्हेगार नाही व्हायचे. मग तर नाहीच भेटली पाहिजे पुष्पा. काय माहिती हाच मुहूर्त असेल ज्यानं भीम आणि रमा या घरातून निघून जाते. अरे, याच्या हातात माधवीची चिठ्ठी कुठून आली आणि त्या चिठ्ठीत काय लिहिलंय? मला लवकरच जाऊन शबनमबाईशी बोलावं लागेल. अरे हितेश भाऊ, कुठे चाललात तुम्ही? तुला प्रत्येक वेळी सांगून जाऊ? कोण आहेस? बाबा आहेस? आई आहेस? बायको आहेस? मुलगा आहेस? कोण आहेस तू? जा काही बी जाय. जेव्हा माहितीये की हितेश समध्यांसमोर तुमची इज्जत घालवतो, मग का तोंडाला लागतोस? त्यात काय एवढा मोठा आहे? जर चाळीमध्ये सगळे एकत्र राहतोय तर समध्यांसमोर जरा भांडण, जरा मैत्री तर होणारच आहे ना. आता नाराज होऊन थोडी बसावं लागेल. मग आपसात का बोलणं चालणं बंद करायचं का? हो, याच गोष्टीसाठी भीम अपवाद आहे. फक्त एक भीमच आहे ज्याच्याशी तुम्ही व्यवस्थित गोष्टी बी करत नाही आणि त्याला साथ बी देत नाही. त्याच्यासोबत तुम्ही जो व्यवहार करताय ना, मी तुम्हा लोकांना कधीच माफ नाही करणार. भीम कधीही कोणाला काहीही बोलत नाही. याचा अर्थ हा तर नाही ना की त्याला काही बी त्रास होत नसेल. हा सगळं होतंय, पण तुम्ही लोकांना ताई, ताई माझ्या पोटात लय दुखायला लागले. काय झालं ग? ताई पोटात लय दुखतंय, डॉक्टरकडे घेऊन जा. असं कसं दुखायला लागलं तुला? माहित नाही ताई, खूप दुखतंय, डॉक्टरकडे घेऊन जा ना ताई. तर जा मग डॉक्टरकडे. मला खूप भीती वाटते ताई, तुम्ही घेऊन चला. घाबरण्यासारखं काय? ताई तुम्ही चला ना ताई, खूप दुखतंय ताई. ठीक आहे चल, येते मी तुझ्यासोबत. आता हीच कामं राहिली आहेत मला. चल ए, मी जाऊन येते. लक्ष ठेवा इकडे जरा. चल पटापट चल. शबनमबाई, 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 शबनमबाई कुठे आहे? ती माधवीला घेऊन डॉक्टरांकडे गेलीये. काय? माधवीला घेऊन डॉक्टरांकडे गेलीये. आता पण नीट सांग ना. तर बोलली. चला शबनमबाईला शोधूया. माहित नाही माधवीने त्या चिठ्ठीमध्ये काय लिहून पाठवलंय भीमरावाला. काहीतरी गडबड आहे. तू इथंच थांब, मी जाऊन येतो तिकडं. तुम्ही लोक? अच्छा, तर हे सगळं नाटक होतं तुझं. तिथं तुझे खूप लोक होते म्हणून तुला काही नाही विचारलं आणि पोटदुखीचं कारण करून हित घेऊन आली. आता सांगशील का कुठे आहे पुष्पा?
एकदा सांगितलं ना मला माहित नाही. सांग लवकर, कुठे आहे पुष्पा? बोलली ना मला माहित नाही. सांगशील का कुठे आहे पुष्पा? माधवीताई हातापायी करू नका. बोलले ना मला माहित नाही. बोल. तुम्ही सांगा ना पुष्पा कुठे आहे ते. तुम्ही सांगत का नाही आहात? बोल. बोलतीस का नाही? बोल. सांगा ना कुठे आहे पुष्पा. ते बघा. मला इथे या लोकांनी बघितलं तर मी तर अडकीन. हे बघा, मी इथे तुमच्यासोबत भांडायला नाही आलोय, पण तुम्ही जर असं काही केलं तर मलाही आत्मरक्षणासाठी वार करावा लागेल. तू वार करशील? माझ्यावर वार करशील? कुठे पुष्पा सांग. बोला नाही एकदा मला माहित नाही म्हणून, आणि माहित असेल तरी पण नाही सांगणार मी. सांग. माझ्या भावाला काही केलं ना तर आज जीवच घेईन मी हिचा. भीमरावाच्या आयुष्याला तरी दाग नाही लागून देणार मी, आणि मी जिथे असेपर्यंत तरी अजिबात नाही. सांग कुठं आहे पुष्पा? दगड खाली टाक. जगू थांब रे. नाही ऐकणार. पुढे येऊ नकोस, मारून टाकेल मला ही. सांगते का नाही? सांगते. तिला मी माझ्या जुन्या माडीच्या ना मागच्या खोलीत कोंडून ठेवले. पर तुम्ही लोक तिथं कधी पोहोचू शकणार नाही. आणि आज दुपारच्याला पाण्यातला जहाजाने दूर निघून जाईल. आणि एकदा ती गेली ना तर कधीच नाही येणार. हे शोधून आणतील तिला. मी पण बघते कोण अडवते. भीम, रमा, तुम्ही जा हितनं. पण माधवीताई तुला असं एकटीला सोडून इथे जा हितनं, मी सांभाळीन सगळं. माधवीताई तुला माझी शपथ आहे. जा तुम्ही, लवकर जा. भीम तुझा, मी आहे इथं तुझा. आनंद दादा, पण आम्ही हे बघ भीम, बाबा आत्या आई चाळीतले समदे लोक, त्यांचं नातं तुझ्याशी कसं पण असू दे, पण मी तुझी मदत केली नसती ना तर मला अपराधी वाटलं असतं. आईच्या नजरेत पण अपराधी झालो असतो. आनंद, भीमाची पण काळजी घे. ती म्हणली होती तुझ्यावर लक्ष ठेवाय. तुझा भीम. नाही नाही आनंद दादा, मी आणि माधवी बघतोय ह्या ना. तुझा जा भीम. चल रमा. कोणाला काही सांगू नकोस. जसं मी सांगते तसंच कर. जास्त शहाणपणा करू नकोस, नाहीतर